नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडी याविषयी महत्त्वाचे 30 प्रश्न अभ्यासणार आहोत। कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये हे प्रश्न नक्की विचारले जाऊ शकतात, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन ऑन करून घ्या आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करा। चला तर आजचा आपला महत्त्वपूर्ण व्हिडिओ सुरू करूया। प्रश्न पहिला, आंतरराष्ट्रीय दृष्टिदान दिन कधी साजरा करण्यात येतो? ऑप्शन ए 11 जून, बी 10 जून, सी 9 जून, डी 8 जून। ऑप्शन बी 10 जून हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न दुसरा, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार 18व्या लोकसभेत कोणत्या राज्यात सर्वाधिक मतदान झाले आहे? ऑप्शन ए आसाम, बी राजस्थान, सी केरळ, डी तामिळनाडू। ऑप्शन ए आसाम हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न तिसरा, सोफिया फिरडौस या कोणत्या राज्याच्या पहिल्या मुस्लिम खासदार ठरल्या आहेत? ऑप्शन ए महाराष्ट्र, बी गोवा, सी आसाम, डी ओडिशा। ऑप्शन डी ओडिशा हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। प्रश्न चौथा, नरेंद्र मोदी यांनी भारताच्या पंतप्रधानपदी कितव्यांदा शपथ घेतली? ऑप्शन ए तिसऱ्यांदा, बी पहिल्यांदा, सी दुसऱ्यांदा, डी चौथ्यांदा। ऑप्शन ए तिसऱ्यांदा हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न पाचवा, नरेंद्र मोदी हे पंडित जवाहरलाल नेहरू नंतर भारताच्या पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेणारे कितवे नेते ठरले आहे? ऑप्शन ए पहिले, बी दुसरे, सी तिसरे, डी चौथे। ऑप्शन बी दुसरे हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। प्रश्न सहावा, भारताच्या केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रीपदी कोणाची निवड झाली आहे? ऑप्शन ए अनुराग ठाकूर, बी शिवराज सिंह चौहान, सी ज्योतिरादित्य सिंधिया, डी कमलनाथ। ऑप्शन बी शिवराज सिंह चौहान हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न सातवा, केंद्रीय मंत्री के.आर. नायडू यांच्याकडे कोणत्या मंत्रालयाचे खाते सोपविण्यात आले आहे? ऑप्शन ए पंचायत राज मंत्रालय, बी जलशक्ती मंत्रालय, सी गृहनिर्माण मंत्रालय, डी नागरी हवाई वाहतूक मंत्रालय। ऑप्शन डी नागरी हवाई वाहतूक मंत्रालय हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न आठवा, देशाच्या केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रीपदी कोणाची निवड झाली आहे? ऑप्शन ए सी.आर. पाटील, बी रामदास आठवले, सी जे.पी. नड्डा, डी भूपेंद्र यादव। ऑप्शन सी जे.पी. नड्डा हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न नववा, केंद्रीय मंत्री मोहनलाल खट्टर यांच्याकडे कोणते मंत्रालय सोपविण्यात आले आहे? ऑप्शन ए सामाजिक न्याय, बी गृहनिर्माण, सी कृषी, डी शिक्षण। ऑप्शन बी गृहनिर्माण हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न दहावा, भारताच्या केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन ए अन्नपूर्णा देवी, बी स्मृती इराणी, सी अनुप्रिया पटेल, डी सुप्रिया सुळे। ऑप्शन ए अन्नपूर्णा देवी हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। मित्रांनो, प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत, तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। एक विनंती आहे, आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन ऑन करून घ्या, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। आपल्याला किती प्रश्नांची उत्तरे देता आलीत ते कॉमेंट्समध्ये नक्की सांगा। प्रश्न 11वा, केंद्रीय जलशक्ती मंत्रीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन ए शिवराज सिंह चौहान, बी दिग्विजय सिंह, सी हेमंत सोरेन, डी सी.आर. पाटील। ऑप्शन डी सी.आर. पाटील हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न 12वा, केंद्रीय क्रीडा मंत्रीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन ए अनुराग ठाकूर, बी पीयूष गोयल, सी नारायण राणे, डी चिराग पासवान। ऑप्शन डी चिराग पासवान हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। प्रश्न 13वा, नितीन गडकरी यांची कितव्यांदा केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्रीपदी नियुक्ती झाली आहे?
ऑप्शन ए दुसऱ्यांदा, बी पहिल्यांदा, सी तिसऱ्यांदा, डी चौथ्यांदा. ऑप्शन सी तिसऱ्यांदा हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 14वा, देशातील पहिला सायबर सुरक्षा प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू होणार आहे? ऑप्शन ए राजस्थान, बी तामिळनाडू, सी केरळ, डी महाराष्ट्र. ऑप्शन डी महाराष्ट्र हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 15वा, खालीलपैकी कोणत्या देशाने युक्रेन शांतता परिषदेचे आयोजन केले आहे? ऑप्शन ए रशिया, बी चीन, सी स्वित्झर्लंड, डी इस्रायल. ऑप्शन सी स्वित्झर्लंड हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 16वा, अल्टिमेट फायरिंग चॅम्पियनशिप म्हणजे UFC जिंकणारी कोण पहिली भारतीय महिला ठरली आहे? ऑप्शन ए मीराबाई चानू, बी साक्षी मलिक, सी पूजा तोमर, डी मेरी कोम. ऑप्शन सी पूजा तोमर हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 17वा, 18व्या लोकसभेच्या नवीन मंत्रिमंडळात कोण सर्वाधिक वयोवृद्ध मंत्री ठरले आहेत? ऑप्शन ए अमित शहा, बी KR नायडू, सी RC पाटील, डी जिनत राम मांझी. ऑप्शन डी जिनत राम मांझी हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 18वा, भारतीय नौदलाची पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट कोण बनली आहे? ऑप्शन ए अनामिका राजीव, बी अवनी तिवारी, सी रीचा चड्ढा, डी अदिती पाटील. ऑप्शन ए अनामिका राजीव हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 19वा, कोणत्या देशाचे उपराष्ट्रपती सोलोस चिलिमा यांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाला आहे? ऑप्शन ए तुर्कस्तान, बी पेरू, सी मालावी, डी इराक. ऑप्शन सी मालावी हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 20वा, जागतिक बालमजुरी विरुद्ध दिन कधी साजरा करण्यात येतो? ऑप्शन ए 12 जून, बी 13 जून, सी 11 जून, डी 10 जून. ऑप्शन ए 12 जून हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. मित्रांनो, अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत, तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आपल्याला किती प्रश्नांची उत्तरे देता आली ते कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. चला तर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघूया. प्रश्न 21वा, महाराणा प्रताप टुरिस्ट सर्किट कोणत्या राज्यात विकसित करण्यात येणार आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, बी गुजरात, सी हरियाणा, डी राजस्थान. ऑप्शन डी राजस्थान हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 22वा, मोहन चरण मांझी यांची कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे? ऑप्शन ए ओडिशा, बी राजस्थान, सी बिहार, डी झारखंड. ऑप्शन ए ओडिशा हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 23वा, भारत सरकारने नवीन लष्कर प्रमुखपदी कोणाची निवड केली आहे? ऑप्शन ए अजय कुमार सिंह, बी राजेश अग्रवाल, सी उपेंद्र द्विवेदी, डी प्रवीण कुमार शर्मा. ऑप्शन सी उपेंद्र द्विवेदी हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 24वा, आंध्र प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची कोणी शपथ घेतली आहे? ऑप्शन ए जगन मोहन रेड्डी, बी चिरंजीवी, सी रेवंत रेड्डी, डी चंद्राबाबू नायडू. ऑप्शन डी चंद्राबाबू नायडू हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 25वा, चंद्राबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची कितव्यांदा शपथ घेतली आहे? ऑप्शन ए तिसऱ्यांदा, बी चौथ्यांदा, सी दुसऱ्यांदा, डी पाचव्यांदा. ऑप्शन बी चौथ्यांदा हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 26वा, आंध्र प्रदेश राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी कोणाची निवड झाली आहे? ऑप्शन ए के चंद्रशेखर राव, बी चंद्राबाबू नायडू, सी असुद्दीन ओवेसी, डी पवन कल्याण. ऑप्शन डी पवन कल्याण हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 27वा, पेमा खांडू यांची कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे?
ऑप्शन ए अरुणाचल प्रदेश, बी झारखंड, सी बिहार, डी ओडिशा। ऑप्शन ए अरुणाचल प्रदेश हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। प्रश्न 28वा, पेमा खांडू यांची अरुणाचल प्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदी सलग कितव्यांदा निवड झाली आहे? ऑप्शन ए दुसऱ्यांदा, बी पहिल्यांदा, सी चौथ्यांदा, डी तिसऱ्यांदा। ऑप्शन डी तिसऱ्यांदा हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न 29वा, जागतिक रक्तदाता दिन कधी साजरा करण्यात येतो? ऑप्शन ए 15 जून, बी 13 जून, सी 14 जून, डी 11 जून। ऑप्शन सी 14 जून हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। प्रश्न 30वा, उत्तराखंड राज्यातील जोशी मठचे नामांतर काय करण्यात आले आहे? ऑप्शन ए देवमठ, बी आनंदमठ, सी निसर्गमठ, डी ज्योतिर्मठ। ऑप्शन डी ज्योतिर्मठ हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधली माहिती आपल्याला कशी वाटली ते कॉमेंट्समध्ये नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि हो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद।